मुद्द्याकडे मंडळी, भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। निबर कातडीच्या लालपिथी कारभारानं राज्यातला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय। इतक्या मोठ्या संकटातही प्रशासन आपली जी जबाबदारी आहे ती चाल सोडायला तयार नाहीये का? महापूर ओसरल्याच्या 1.25 महिन्यानंतर केंद्रीय पथक मोबाईल टॉर्च घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलं। या पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातला अंधार पाहिला म्हणे। अंधारात मोबाईल टॉर्च लावून त्यांना काय ढेकळं दिसतील का हो? आता शेतात पाहायचं गेलं तर काय शेतामध्ये अजून 2-4 महिन्यांनी निवांत आले असते तरी चाललं असतं। एवढं तातडीने धावपळ करत याची काही गरज नव्हती असं शेतकरी म्हणतोय। हद्द म्हणजे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत पथक आलं याचं कौतुक वाटतंय। त्यांनी सांगितलं अभिनंदन करा। नशीब कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत आणि अभिनंदन केलं नाही। शेतकऱ्यांनी अतिवृष्टीनं नुकसान झालेलं पीक काढून मोठ्या कष्टाने आता रबीसाठी रान तयार केलंय। ते पाहायला गेले का? रबीच्या पेरणीची लगबग सध्या सुरू आहे। मग हे लोक कसली पाहणी करतायत? ज्या नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं, जीवितहानी झाली, तिथं पथकानं पाठ फिरवली। त्यामुळे पथकाची ही पाहणी केवळ सरकारी सोपस्कार आहेत की शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे? कागद काळे करण्याच्या लालफिती कारभारानं शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा लावली आहे का हा सवाल आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची तुटपुंजी रक्कम जमा झाली। काही शेतकऱ्यांनी ती साभार परत केली, नको म्हणाले। सरकारनं शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, पण अजून शेतकऱ्यांच्या पदरात ते का पडत नाहीये? त्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली। घोषणा होऊन सुद्धा शेतकऱ्यांना मदत का मिळत नाही असं मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं। पॅकेजच्या अंमलबजावणीवरून असंख्य प्रश्न आहेत। गावात कुणाला पैसे मिळाले तर कुणाला मिळालेच नाहीयेत। एकाच घरात एका भावाला मदत मिळाली, दुसऱ्याला आलीच नाहीये। मदतीचे हप्ते पाडले, त्यामुळे किती कशी मदत मिळाली याचा हिशेब लागायला तयार नाहीये। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। पॅकेजच्या अंमलबजावणीची शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर अक्षरशः चिरफाड केली आहे। ठाकरेंनी सरकारला दगाबाज म्हटलं, सरकारी मदतीचा पंचनामा केला। यावरच आजचा आहे आपला बडे मुद्दे। पण त्याआधी बघूया काय सुरू आहे पाहणीचंही आणि त्याचबरोबर मदतीचं सुद्धा। या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करूया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ स्टुडिओत माझ्या सोबत आहेत। आपल्या सोबत आता शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। शेतकरी नेते अजित नवले आपल्या सोबत आहेत। अजित सर, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्ता हेमलताताई पाटील सुद्धा आहेत। ताई, तुमचं स्वागत। आणि शेतकरी नेते किशोर तिवारी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत। मी तुमचं सुद्धा स्वागत करतो। पण चर्चेची सुरुवात मला जावंदिया सरांपासून करायची आहे। ती याच्यासाठी, जावंदिया सर, ज्या प्रकारे अंधारात जाऊन पाहणी करण्याचा हा जो सगळा फार्स करण्यात आला आणि तेही 1 महिन्याच्या नंतर, नेमकं काय साधायचंय? 32,000 कोटीचं दिलेलं पॅकेज मिळत नाही म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरतायत। अशा सगळ्या परिस्थितीतून काय मेसेज चाललाय या सगळ्यातनं? मला समजत नाही आहे की आता हा सर्वे कसा करतात। 32,000 कोटीचं विक्रमी पॅकेज देऊन टाकलेलं आहे का? हा, विक्रमी पॅकेज दिल्यानंतर आता या सर्वे नंतर जास्त पैसे मोदीजी पहिला हे स्पष्ट व्हायला पाहिजे ना। हा, पण त्याचं काही उत्तर नाही आहे। दुसरं, मोदीजी ड्रोन 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 दिदी वगैरे म्हणतात। मला असं वाटतं की ड्रोन दिदीच्या माध्यमातून ड्रोननी या सगळ्या शेतकऱ्यांचे फोटो, शेतीचे फोटो काढून ते जर कलेक्टर ऑफिसमध्ये ठेवले असते आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी ते दिल्लीला बसून पाहिले असते तरी कळलं असतं नुकसान काय झालं काय नाही झालं। हा, अहो, आज ओला आणि उबर माझ्या घरी इतक्या स्पष्टपणे त्यांची बरोबर येते आणि पाहतो माझ्या घराला फोटो इतका सुंदर येतात। सर तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। मी पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो। अजित नवले सर आपल्या सोबत आहेत। नवले सर, हा केवळ सोपस्कार आहे लालफिती कारभाराचा की ही थट्टा आहे? काय म्हणायचं या सगळ्याला? अहो, जिथे एकमेकाची तोंड पाहायला मिळत नाहीत मोबाईलच्या उजेडामध्ये, हे शेतीची पाहणी करतात आणि 1 महिन्याच्या नंतर महापुराच्या
विलासजी, हा असहिष्णुतेचा एक प्रकारे असहिष्णुशीलता जी आहे त्याचा कळस आहे. मला आठवतंय तुम्ही स्वतः पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस हे सगळं बरबादी झाली, त्यावेळी कॅमेरा घेऊन प्रत्येक शेतावर होतात आणि ते दृश्य याच चॅनलवरून आपण महाराष्ट्राला दाखवली. तुमच्या जोडीला मी पण सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये होतो आणि तिथला सगळा बरबादी ही सगळी महाराष्ट्राला त्या निमित्तानं लक्षात येत होती. खरं तर ह्या प्रक्रिया काय असतात, एनडीआरएफचं जे काही सगळं काम चालतं, हम्म. त्याच्यामध्ये आकडे पाहून नक्की बरबादी किती झाली आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष माणसाने तिथे जावं, अधिकाऱ्यांनी जावं, स्वतः याची देही याची डोळा हे सगळं बरबादी पाहावी आणि आकड्यांच्या पलीकडे जात मदतीचा ओघ त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, हा उद्देश खरं तर या पथकाचा सर्वे मागे असतो. हा. मात्र ते पथक कधी येत आहे? आज ज्यावेळी सबंधपणाने पाणी ओसरलेलं आहे, आमचं सोयाबीन ज्याच्यावर आता मॉइश्चरमुळे फंगस आली आहे, बरबाद सोयाबीन झालेलं आहे, ते आम्ही कसं तरी काढून शेताचं घरामध्ये आणलंय. काहींनी तर ₹500 ते विकून सुद्धा टाकलेलं आहे. तर अनेक ठिकाणी मॉइश्चर जे आज कापसामध्ये आहे, त्याच्यामुळे काळं कापूस पडलाय. तो विकला जात नाहीये. तो कसा तरी शेतातून गोळा करून आम्ही आणून तो विकण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी बरबादीच्या खुणा ह्या एक प्रकारे नष्ट झालेल्या आहेत, त्यावेळी जर अशा प्रकारचं पथक येत असेल आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ते सुद्धा रात्रीचं येऊन टॉर्चच्या अंधारात आमचं नुकसान शोधत असेल, तर हे अत्यंत वेदनादायी आहे आणि जी असहनशीलता आहे, त्याचा कळस आहे आमच्या जखमांवर मीठ चोळणं आहे. आपण बघा, मुख्यमंत्री साहेब म्हटले होते दिवाळीच्या आत मदत पोहोचेल. हा. जर केंद्रीय पथक यायला जर दिवाळी उलटून जाऊन अनेक दिवस जाणार असतील, केंद्रीय पथक येऊन गेल्याशिवाय एनडीआरएफची मदत येत नाही केंद्राची. ती एक प्रोसिजर आहे. ती करावीच लागते. पण ती कधी करायला पाहिजे होती? त्यांना दिवाळीच्या अगोदर जर मदत द्यायची होती, तर पथक दिवाळीच्या अगोदर येऊन सगळे कागदपत्र हलवून प्रॉपर प्रस्ताव जाऊन फंड रिलीज व्हायला पाहिजे होता. म्हणजे फसवा-फसवी. शेतकरी एकत्र येत नाहीत. आले तरी ते लढत नाहीत. त्याच्यामुळे आपण वाटेल तसे वागू आणि जाती-जातीमध्ये परत भांडणं लावून जाती आणि धर्माच्या राजकारणाखाली या सगळ्याचं आपण बरोबर मॅनेजमेंट करू. हे जे काही गणित हे राज्य सरकारला जमलेलं आहे. त्याच्यामुळे असं होत आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने यासाठी खरं तर माफी मागितली पाहिजे. पण मी आता तुमच्या माध्यमातून ऐकलं, तर उलट या पथकाचं कौतुक करा, असं मंत्री सांगू लागलेले आहेत. हो. हे कौतुक कुठे करायचं त्यांनी सांगावं. आम्ही सगळेजण खास शेतकऱ्यांच्या स्टाईलनी यांचं कौतुक करायला तयार आहोत. ठीक आहे, विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोदजी, एका बाजूला हे सगळं सुरू आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री आणि अधिकारी एकमेकांच्या अंगावर जात आहेत का? कारण लोक मंत्र्यांना प्रश्न विचारतायत, तुम्ही घोषणा केली, पैसे अजून मिळालेले नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये आता 1 महिन्याच्या सव्वा महिन्याच्या नंतर हे पथक आलेलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करायचं, अभिनंदन करायचं? विलासजी, कुठलंच नैसर्गिक संकट हे काही कुठलंच सरकार किंवा सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी आणत नाही. जसं विरोधी पक्षातल्या प्रणिती शिंदे त्यावेळेस म्हटल्या होत्या की अतिवृष्टीसुद्धा एक सरकारनं आणलेली प्रक्रिया आहे, सरकारद्वारे अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे असे बावळटपणाचे विधान विरोधी पक्षावाले करत असताना आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की कुठल्याही नैसर्गिक आपत्ती सरकार मुद्दामून त्या ठिकाणी आणत नाही किंवा सरकारच्या हातात ते नसतं. नाही हो, तेवढं आणि तर दुर्दैवानं शेतकऱ्यांना कळतं ना. नाही नाही, असं प्रणिती शिंदेचं स्टेटमेंट आहे. मी काय म्हणतो, त्यांचं ते स्टेटमेंट आहे ना, कोण त्याला किती गांभीर्याने घेतं? पण असं एका खासदाराने अशा पद्धतीनं बोलणं की सरकारनं आणलं ते म्हणून? सांगतो की अशा पद्धतीनं, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येणं हे सगळ्यासाठी चिंतेची बाब आहे, हे दुर्दैवाची बाब आहे. आणि आम्ही सगळ्यांनी बघितलं या ठिकाणी, जसा उल्लेख केला तुम्ही, स्वतःही फिरले, सगळ्यांनी बघितलं की या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं. हे सांगत असताना दुसरी गोष्ट ही या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने सांगावं लागेल की आत्तापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात सगळ्यात मोठी मदत, भरीव अशी मदत या ठिकाणी या शासनानं शेतकऱ्यांना या ठिकाणी केली आहे. हां, मी हे सांगत असताना हेही या ठिकाणी मान्य करतो की शेतकऱ्याची संपूर्ण झालेली नुकसान भरपाई कुठलंही सरकार या ठिकाणी सत्तेत असलं त्यांचं म्हणणं तर ऐकूया एकदा. तरी ते या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ शकत नाही. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं. परंतु तरी सुद्धा सरकार म्हणून आम्ही जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत या ठिकाणी सरकार म्हणून केली. आणि या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातली सर्वात मोठी
या ठिकाणी अरे, पॅकेज आणि सर्वात मोठी देवेंद्र मदत या ठिकाणी जाहीर फडणवीसला केली. देतात ते आज नाही आपण बाबा. जरी सांगत असलो तरी आज बऱ्याच अरे, शेतकऱ्याच्या विनोदजी, अनेक खोटं शेतकऱ्यांच्या नका खात्यात बोलू. त्या ठिकाणी पैसे जमा होतात, विनोद, बरेच जमा तू होते, खोटं ठीक. बोलू बऱ्याच नका. जणांना त्या ठिकाणी मिळाली. किशोरजी ऐका, किशोर भाऊ म्हणतात खोटं बोलताय तुम्ही. का खोटं किशोर भाऊ बोलू काय नका. खोटं बोलतायत, काय खोटं बोलतायत? अरे बाबा, देवेंद्रनी जेव्हा मदत जाहीर केली तर विनोदजी मी त्यांचं स्वागत केलं. मात्र त्यांनी पॅकेज डिक्लेअर करताना म्हटलं की 4,000 कोटी आम्ही सोडले आहे, त्यापैकी 2,016 कोटी मिळाले आहे. आता मला येतो सांगा, ताई, येतो. 32,000 कोटी रुपये तुम्ही सोडले, त्याच्यातले पैसे आता 11,000 सोडणार ते म्हणाले, त्याच्यानंतर 8,000 सोडणार ते म्हणाले. तुमच्यापाशी पैसे नाहीत. तुमचे मंत्री काहीही बोलतात असं सनदी अधिकारी म्हणतात. तुम्हाला माहित आहे की केंद्रात सनदी अधिकाऱ्यांनी, आता सनदी अधिकारी कोण आहे तुला सांगू काय? कोण आहे? कोण आहे कृषी सचिव? सांगा ना तुम्ही. मी किशोरजी तुम्हाला सांगा, एकच सांगा. सांगा, तुम्ही इतक्या वर्षापासून एक या मिनिट. ठिकाणी तुम्ही आता आनंदी- स्वतः शेतकरी नेते म्हणून घेताय, इतक्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय. तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या छातीवर हात ठेवून या ठिकाणी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की आतापर्यंत जेवढ्या काही संकट या ठिकाणी आली असेल शेतकऱ्यावर, यावेळेसची झालेली मदत ही सगळ्यात जास्त मदत या सरकारनं केली का नाही केली, यावर तुम्ही मला या ठिकाणी सांगा. एक मिनिट, तुम्ही ते एक मान्य मिनिट, करता एक का नाही ते सांगा. एक मिनिट थोडं थांबा ना हो. नाही, एकच पण ती प्रश्न मदत विचारतो. आज अरे थांबा ना, बरं ठीक आहे किशोर थोडं भाऊ मी बोला. बोलून घेतो. म्हणजे तुम्ही बोलून घेतो. शेतकरी हे नेते म्हणून काम राजकारण करत करते, असताना थोडं. आतापर्यंतचा इतिहास तपासा. अरे इतिहास याला- तपासून याला त्या बोलू ठिकाणी तुम्ही नका. सांगा. बोलू द्या. हा किशोर भाऊ बोला. याला रोखू बाबा, याला हा. रोखू ना. हम्म. आता कसं झालं, विकास रस्तोगी साहेबांनी एक अहवाल पाठवला, त्याच्यात त्यांनी लिहिलं की 70 लाख हेक्टर मध्ये नापिकी झाली आहे. केंद्राला यांनी प्रस्ताव दिला आहे. केंद्राच्या प्रस्तावावर केंद्राने पैसे देण्याचं सोडून सरकारला एक कवडीची मदत केली नाही. हे संकट 14 ऑगस्ट पासून अलर्ट आलेला आहे. 14 जुलै पासून कालपर्यंत भरपूर पाऊस आला. हम्म. आता केंद्र फॉर्मॅलिटी करत असेल तर केंद्रानं जसं तेलंगणाला किंवा जुन्या आंध्र प्रदेशमध्ये मदत पाठवली होती, आत्ताच्या आंध्र प्रदेशला एक मदत पाठवली, तशी सरकारला मदत पाहिजे. कारण एक सरकार कितीही घोषणा करत राहिल्या तर सरकारच्या तिजोरीमध्ये पगारासाठी पैसा नाही. परंतु विजय जावंदी जे मुद्दे मांडत आहे त्याच्यावर बोला. मी विनोद वाघ तुमचा खूप आदर करतो, मात्र तुम्ही समजून घ्या की आपल्याला रब्बीसाठी जमीन चांगली मिळाली आहे. आज रब्बीची मशागत सुरू झाली आहे. त्यांना तुम्ही 1 कोटी एकरामध्ये आपण सोयाबीन लागलाय. एक एकरी याच्यात आपण 1 कोटी एकरात आपण कापूस लावलाय. 28 लाख एकरात आपण धान लावलाय. ते पूर्ण साफ झालाय. आता या लोकांना रबीमध्ये लावायची सोय करून द्या. रबीचं कर्ज वाटा. विजय जावंदिया हे म्हणत आहे की तुम्ही चाय पे चर्चा करा. तुम्हाला समजत नसेल तर मी परदेशीला समजून द्यायला तयार आहे. ठीक आहे. अजित पूर्ण तयारी करून आहे. आता ठीक आहे. हेमलता ताई मी विचारतो हेमलता ताईंना विचारतो. नाही हा. एक विचारतो. हेमलता ताई तुम्ही कोणत्या राष्ट्रवादीकडून आल्यात? मधात तुम्ही काँग्रेसच्या होत्या, मग तुम्ही एकनाथ शिंदेकडे गेला. बरं, ठीक आहे. आता हा. राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे की अजित पवार? अजित पवार सत्ताधारी पक्षाकडून आले. हम्म. अरे अजित पवार तर दररोज आहे ना देवेंद्र फडणवीसची हवा काढत आहे. फुकट्या शेतकऱ्याला देणार नाही, वाईट सवय लावून घेऊ नका, इंटरेस्ट फ्री आहे तर पैसे काऊन भरत नाही, दटावणं सुरू आहे. हेमलता ताई त्या अजित पवारचा मेंदू सरकला आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, बावनकुळे यांना गंभीरतेने घ्यायचं नाही असं नितीन गडकरीने सांगितलं आहे. तर विलास बडे तुम्ही त्यांचे बाईटच लावत नका चालू. हे 2 माणसं आहे, अजित पवार, बावनकुळे. तुम्हाला लावायचं असेल तर एकनाथ शिंदेचा लावा. आज एकनाथ शिंदेनी 13,800 रुपयाची 3 हेक्टर पर्यंत मदत दिली होती. आता या देवेंद्र फडणवीसनं 2 हेक्टरची मदत 8,500 केली. आणि यवतमाळ जिल्ह्यात 50% नापिकी झाली म्हणून 4,000ची मदत का देता?
विनोद वाघ लोक तुम्हाला जोड्यानं मारतील तुम्ही जास्त बोलाल तर. तुम्हाला परिस्थिती खूप खराब आहे. शेतकऱ्याची जी थट्टा चालवली आहे ना, तुम्हाला एवढा त्रास होईल की तुम्हाला झेड सिक्युरिटी घेऊन फिरायला लागेल बेटा. मी हा, विचारतो तुम्ही- हे म्हणत किशोरजी झेड सिक्युरिटी घेऊन फिरा. किशोरजी, आणि चॅनलवर शेतकऱ्यांना येत जाऊ चांगलं नका. कळतं, कोण त्यांच्या हिताचं काम या ठिकाणी करतं, कोण त्यांच्या विरोधात काम करतंय, शेतकऱ्यांना चांगलं कळतं. हो, आम्ही त्यामुळं बदमाश आहोत. त्यामुळं हो, आम्ही तुम्ही भामटे आहोत. शेतकरी नेते म्हणून स्वतः जे आम्ही स्वतःची भामटे पोळी आहोत. भाजून घेता, तुमच्यासारख्या आम्ही लोकांना पोळी शेतकरी भाजतो. जोड्यानं मारतील. तुम्ही आमचं तुमचा दुकान स्वार्थ आहे. साधून घेता. तुम्ही कशाचे अरे, शेतकरी नेते हो? आमचं दुकान आहे. तुम्ही कधी शेतकऱ्यासाठी लढले? तुम्ही कधी अरे, शेतकऱ्यासाठी रस्त्यावर शेतकऱ्याला उतरले? काय देतो? माझ्यासारख्या मला शेतकऱ्यासाठी वैयक्तिक लढणाऱ्या व्यक्तीवर एक मिनिट. या ठिकाणी मला- 100 मला- आंदोलनाच्या केसेस आहे. मुद्दा हरवता कामा नये तू हो, मध्ये व्यक्तिगत आरोप लावत आहे. हा. हो, मी अहो, माझ्यासारख्या भामटे आहे. शेतकऱ्यासाठी लढताना 100 तुमच्या केसेस पेक्षा अंगावर आहे. कमी दांभिक प्लीज आहे. प्लीज हेमलताताई मला तुमच्यापेक्षा सांगा, कमी दांभिक आहे. अजित पवार यांच्या सातत्यानं होणाऱ्या वक्तव्याच्या नंतर या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे. खरं तर आता ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर आहे मदत द्यायची कुठं गेली की, म्हणजे शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देऊ म्हणून सांगितलं होतं, अजून मदत नाहीये. आणि त्यामध्ये बोलू मी आता. हा प्लीज. विलासजी, आता जे काही वक्तव्य झालं तर यशवंतराव चव्हाणांना आदर्श मानत असल्यामुळे ज्येष्ठांचा आदर करायचा म्हणून मी आता जी काही पहिले वक्तव्य माफी झाली मागा की मला शेतकऱ्यांची. एक मिनिट मध्ये पहिले बोलायचं शेतकऱ्यांची नाही. माफी मागा. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही नाही, तुम्ही ज्येष्ठ आहात. मध्ये बोलू किशोर भाऊ नका. त्यांचं तुम्ही म्हणणं आत मध्ये ऐकूया. बोलू त्यांना नका. पूर्ण वेळ दिला पाहिजे त्यांचं आधी- म्हणणं माफी ऐकण्यासाठी. मागा ना. किशोर भाऊ मी येतो तुमच्याकडे प्लीज. अरे, याला माफी मागायला सांगा. ज्येष्ठांचा आदर जेव्हा आम्ही फार करतो sensitive आहे. तेव्हा ज्येष्ठांनी या फार काही एकदम कसंही चांगले बोललं पाहिजे. कार्यकर्ते आहे. या मताशी यांना मी सहमत नाही, शेतकऱ्याचं मला दुःख बोलू माहित दे. आहे. कांदा एक उत्पादक मिनिट. शेतकऱ्याचं दुःख नाही नाही माहित आहे. किशोर याला माफी किशोर भाऊ मागायला सांगा. त्यांना बोलू विलासजी, देत, त्यांना बोलू देत प्लीज. विलासजी, मी तुमचा विलासजी, सन्मान ठेवतो, वक्तव्याबद्दल मी तुमचा माफी सन्मान विलासजी, ठेवतो, विनंती करतो त्यांना बोलू द्या प्लीज. आपण विलासजी, सगळ्यांची मत ऐकूया. हा ताई प्लीज बोला. प्रत्येक वेळी एकतर्फी चर्चा केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी जोरात बोललो म्हणजे आपण बरोबर असतो असं नाहीये. तर मला माझं म्हणणं पूर्णपणे मांडू देत. Please, मध्ये please. कोणी बोललेलं मला आवडणार नाही. प्लीज पहिली गोष्ट, आता मला माझं म्हणणं सलगपणे मांडू देत. तुम्हाला माहितीये, तुम्ही रडू स्वतः नका, सगळं रडू जवळून बघितलेलं आहे. हम्म. माझा पक्ष आणि मी शेतकऱ्यांचा आदर करणारे असेच नाही, आम्ही नाही, आहोत. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जर कोणी शेतकऱ्यांना त्रास होईल असं कुठलं वर्तणूक होणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. ज्या पद्धतीने शेतकरी या सगळ्या संकटाला सामोरं गेलेला आहे त्याच्या वेदनेवरती फुंकर मारण्याचं काम एक सरकार म्हणून, एक पक्ष म्हणून करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दुसरी गोष्ट, हे सगळं घडताना ज्या पद्धतीने सरकारने 32,000 कोटीची मदत जाहीर केली, ज्या पद्धतीने सर्वांगीण मदत जाहीर करताना जर शेतकऱ्यांपर्यंत ती मदत जात नसेल आणि त्यामध्ये कोणी, अरे काय चाललंय हे, काय चाललंय, ही व्यक्ती ज्येष्ठ म्हणायचं का, ही व्यक्ती नाही, ज्येष्ठ तुम्ही बोला, म्हणायचं सलग का? बोला. नाही, हे किशोर भाऊ चुकीचं तुमचा आहे, आवाज हे म्यूट चुकीचं करतोय. आहे. हा एकदम शांत बसायला सांगा त्यांना. प्लीज ताई तुम्ही बोला. हा. हे सगळं करत असताना जर काही कारणाने कुठल्या व्यक्तींमार्फत, कुठल्या मध्यस्थ संस्थेमार्फत जर ती मदत मिळत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, या मताशी आम्ही आहोत. आता तुम्ही जो चर्चेला विषय घेतलाय हा तो कालचा सोलापूरचा विषय आहे आणि त्या संदर्भात मला जी माहिती आहे, म्हणजे जर एखादा अधिकारी जर योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आपण विलासजी, पूर्ण ही परिस्थिती जेव्हा उद्भवली तेव्हा पूर्ण वेळ एक पत्रकार म्हणून आपण शेतकऱ्यांच्या सोबत होता, पाण्यामध्ये उभं होता आणि ते सगळं आपण शेतकऱ्यांचं दुःख आमच्यापर्यंत पोहोचवलं. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे सोलापूरचे जिल्हाधिकारी सतत हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, शेतकऱ्यांच्या सोबत होते. ज्या वेळेला सगळे पंचनामे झाले आम्ही पण त्यांचं त्यावेळेला कौतुक ते केलं ताई. बांधावरती गेले. बरोबर आहे, सगळे अधिकारी असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल आणि सगळे मंत्रीगण, सगळे लोकप्रतिनिधी हे पण बांधावर होते, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम करत होते. आता कालचं जे केंद्रीय पथक आलं ते केंद्रीय पथक पुण्यावरून काहीतरी 4 वाजता निघालं आणि जाताना ज्या पद्धतीने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, ज्या पद्धतीने ते सगळं पाणी आलं होतं, म्हणून त्यांनी अशी भावना व्यक्त केली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आम्हाला मोहोळ मधल्या काही ठिकाणी जायचंय. त्याप्रमाणे त्यांना कोळेगाव असेल, आष्टी असेल या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांशी थोडाफार संवाद
आणि काही युवक पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले होते. त्या पद्धतीची चर्चा झाली. कालच्या पूर्ण त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कालचा पाहणी दौरा नव्हता, तर तो पाहणी दौरा आजचा होता, 5 तारखेचा होता. आणि आजच्या पाहणी दौऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातला तिर्या असेल किंवा आणखीन काही शहरं असतील, त्या शहरामध्ये वडकबाळा असेल आणि या शहरांमध्ये या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. आजचा जो केंद्रीय पथक होतं त्याच्या पाहणी दौऱ्यामध्ये जे स्ट्रक्चरल नुकसान झालंय, म्हणजे ज्याच्यामध्ये धरणाच्या मध्ये ताई ताई किंवा ताई नदीच्या ऐका ना, कुठल्या ताई भिंती ऐका ना, वाहून 1 गेलेल्या आहेत, महिन्याच्या नंतर विहिरी- खरं सांगा बरं, काही तिथं असेल का आता? शेतकऱ्याने रानं नीट केलेली आहेत आता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर उशीर झाला या सगळ्या प्रकरणाला, वराती मागून घोडे येतात हे सगळे सोपस्कार. बरोबर आहे. मी पण त्याच अजितदादांच्या मुद्द्यावरती वक्तव्याबद्दल येते. तुमचं काय मत आहे ताई? प्लीज जरा त्याच्याबद्दल सांगा, कारण त्याच्यावरून टीका केली, किशोर भाऊ चिडलेत त्याच्यावरून. माफी मागायची वेळ आहे. अजित झालं, परत सुरुवात झाली. नाही 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 मला हा, खूप आतापर्यंत यांच्याबद्दल आदर होता, पण आता मला थोडंसं तपासणी करून बघावी लागेल. ठीक आहे. अजितदादांच्या बाबतीत आपण मला थेट प्रश्न विचारलाय. अजितदादा हे शेतकरी कुटुंबातले आहेत. सगळं कुटुंब त्यांचं शेतकरी आहे. अजितदादांना शेतीच्या प्रश्नावरती जाणीव आहे आणि आतापर्यंत कर्जमाफी जी झाली काँग्रेसच्या काळामध्ये झाली असेल आणि मनमोहन सिंग सरकारने पण जी कर्ज माफी दिली किंवा उद्धव साहेब असताना प्रत्येक वेळी अजितदादांचा त्याच्यामध्ये पुढाकार होता आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने त्यांनी योग्य ती पावलं उचलली होती. शेतकऱ्यांच्या ज्या नाही वेळेला जमत तुमचं. ही पूरजन्य तरी तुमचं जमत परिस्थिती नाही. निर्माण झाली त्या दिवशीपासून तुमचं काही सर्व जमत नाही. सर्व त्यांचे तुमचं नाही जमत बेटा. कार्यक्रम त्यांनी रद्द करून तुमचं शेतकऱ्यांच्या नाही जमत तरी. प्रश्नावरती ते शेतकऱ्यांच्या किती खोटं बोललं बांधावरती तर ते- जमत ठीक नाही. आहे. नाही अरे, किशोर भाऊ तुम्ही येतो. गप्पा बसा आता तुम्ही अरे, थोडंसं मला एक गप्पा बसा सांगा. तुम्ही. तुम्ही आजच्या गप्पा बसा. चर्चेवर- पण ताई ताई गप्पा ताई बसा. एक मीठ पळवून एक बसल्या ताई इथं. ताई आम्हाला सातत्यानं चर्चा शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. सातत्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून जावं लागतंय. त्याच्या पिकाला भाव नाही, म्हणून तो वारंवार कर्जमाफी मागतो ना. कर्जमाफी हौस म्हणून मागत नाही ना ताई. आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांनी त्यांना अशा पद्धतीनं बोलणं की तुम्ही जरा हातपाय हलवा, हातपाय हलवल्याशिवाय एवढा शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय सगळे लोक जगतायत का? त्यांच्या बोलण्याचा उद्देश तो नव्हताच. त्यांच्या बोलण्याचा स्पष्ट आतापर्यंत जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना मदतीची माफी गरज मागा मग तेव्हा माफी मागा. माफी मागा इथे. उद्देश नव्हता तर माफी मागा ना. शेतकऱ्यांना उद्देश त्यांनी नव्हता तर माफी मागा. एका पद्धतीने सांगितलं की आपल्याला अगं शेतीमध्ये ताई, आणखी उद्देश नव्हता तर माफी मागा. कशा पद्धतीने माफी शेती मागा. करता येईल, अजित बियाण्यांची पवार क्वालिटी कशा हे पद्धतीने झोपेत बोलतात. करता येईल, या ठीक आहे. दृष्टीने त्यांनी त्यांना काही माफी मागा. suggestions दिले ठीक आहे, आणि ठीक त्या आहे. दृष्टीने त्यांचा तो बोलण्याचा रोख होता. ठीक आहे. विजय जावंदिया सर आपल्या सोबत आहेत. जावंदिया सर, खरं तर आता सरकारनं जेव्हा 32,000 कोटींचं हे पॅकेज दिलं, शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं, त्याचं स्वागत केलं. पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये लाल फितीचा कारभार आणि त्या तिथं बसलेल्या ह्या सगळ्या बाबूंचा मोठा अडथळा आहे का? अडथळ्यांची ही शर्यत पार करत शेतकऱ्यांना पुढे जावं लागतंय का? सगळ्यात मला 31,000 टन विक्रमी मदत याला आक्षेप आहे. भाजपच्या नेत्याला मला प्रश्न करत आहे की सर माफ करा, तुमचा आवाज पुन्हा येत नाहीये. पुन्हा तुमचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. सॉरी सर, व्हेरी सॉरी. अजित सर. तर हेमलता पाटील ताई ह्या शेतकरी संपामध्ये आमच्या सहकारी राहिलेल्या आहेत आणि त्यांचे शेतकऱ्यांच्या बद्दलचे खूप चांगले युक्तिवाद आम्ही ऐकलेले आहेत. मात्र दुर्दैवानं आज ते सत्ताधारी पक्षाबरोबर जाऊन बसल्यामुळे त्यांना मनातून पटत नसलेल्या गोष्टींचं सुद्धा समर्थन करावं लागतंय. हे जरा महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे. त्या शेतीच्या संदर्भात सगळ्या शेतकऱ्यांशी संबंधित राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना व्यक्तिगतरित्या विचारलं तर ते सुद्धा हे मान्य करतील की जेव्हा नुकसान झालं त्याच वेळी पाहणी करायला पाहिजे. इतक्या उशिरा पाहणी केली तर कशा वाईट परिस्थितीला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सामना करावा लागलाय याची नवले सर. सुद्धा कल्पना. नवले सर, आपण मदतीच्या पुढे जाऊन प्रश्न हा विचारतोय की अजित दादा ज्या प्रकारचं वक्तव्य करतायत, तुमच्या मी हातामध्ये जातो. तारीख दिली एका बाजूला सरकारनं आणि दादांची ही चिडचिड, काय सांगायचं याला? तर तेच मी सांगतोय की हे एकतर त्यांनी समर्थन करू नये, उशीर झालाय पाहणीला, हे मान्य करावं. नंबर 1. नंबर 2, अजितदादांच्या बाकी सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सुद्धा आदर आहे. आपण काही व्यक्तीवर टीका करणारी माणसं नाही.
मात्र ते जे बोलतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं जातंय का, हे एकदा जरा त्यांनी स्वतःच तपासून पाहिलं पाहिजे. ते आता म्हणाले की जरा शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्याची सवय लावावी. तोच सल्ला ते कॉर्पोरेट कंपन्यांना देणार आहे का, ज्यांना 14 15 लाख कोटी रुपये माफ केले गेले, कर माफी केली गेली. महाराष्ट्र आणि बाकी सगळ्या ठिकाणी त्यांना सगळी साधन संपत्ती लुटायला दिली. त्यांना जरा सांगणार आहेत का अजितदादा, की तुम्ही जरा आयतं खाणं आणि सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणं थांबवा म्हणून? ते त्यांना सल्ला देणार नाही. आणि ज्यांच्या जीवावर आपण निवडून येता, ज्यांच्या जीवावर आपण माझा उपमुख्यमंत्री डिबेट होता, सुरू आहे. त्यांना मात्र तुम्ही अशा प्रकारचे सल्ले देता, तर हे काही बरोबर नाही. त्याच्यामुळे संताप लोकांच्या मनामध्ये स्वाभाविकरित्या निर्माण होणार. हे 32,600 कोटी रुपये सुद्धा खोटं आहे. हे पॅकेज मुळात मी मागे सुद्धा एक्सप्लेन केलं की एनडीआरएफचे 6,000 कोटी रुपये जर वजा केले तर केवळ 6,500 कोटी रुपये एवढंच फक्त नवं पॅकेज दिलेलं आहे. आणि त्यात सुद्धा एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्रीय पथक न आल्यामुळे, योग्य प्रस्ताव न गेल्यामुळे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना जे आश्वासन त्यांनी दिलं होतं ते या राज्य सरकारला पाळता आलं नाही. त्या पातळीवर सुद्धा हे सरकार फेल झालेलं आहे. दुसऱ्या पातळीवर वाचाळ लोकांची भरती आम्हाला परंपराच लाभली आहे. अगोदर कोणी तिथे रमी खेळतं, मग जरा शेतकऱ्यांच्या काय कोरड्या पिकांचे पंचनामे करायचे का म्हणून मागचे कृषी मंत्री वक्तव्य करतात आणि योगायोगाने ते कृषी मंत्री हे परत राष्ट्रवादीचेच असतात. त्याच्यानंतर परत ते काहीतरी दुसऱ्या प्रकरणामध्ये पुढे येतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार, अजितदादांबद्दल परत एकदा आदर व्यक्त करतो, पण यांचं एकदा शिबिर घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण निवडून जातो त्यांच्याशी आपण कसं बोलतो, कसं वागतो हे जरा तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. असंघाशी संघ केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं दुर्दैवी कॉमेंट अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीबद्दल मला करण्याची इच्छा झालेली आहे आणि ती मी करतो आहे. जावंदिया सर, आवाज तुमचा माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बिलकुल येतोय. हा माझा प्लीज सर, येतोय तुम्हाला? तुमचा आवाज, बोला आता. हा, हा. काय झालंय की आता मला सगळं एकत्र बोलू द्या. हा बोला बोला. हा, पहिले तर या 31,000 कोटीचं विक्रमी पॅकेज याच्यावर माझा आक्षेप आहे. बर. मी सतत हे सांगतोय की हे 31,000 कोटीचं वगैरे काही नाही आणि हे विक्रमी नाही. कारण जर आपण मुख्यमंत्र्यांचा आजचा पगार पाहिला, उपमुख्यमंत्र्यांचा आजचा पगार पाहिला, आमदार खासदारांचे आजचे पगार पाहिले, तर मग ते विक्रमी आहेत असं म्हणावं लागेल ना. मग विक्रमी मुख्यमंत्र्यांनी विक्रमी पॅकेज दिलं असं यांना मान्य होईल का? एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आता रात्रीच्या टॉर्च मध्ये वगैरे हा सगळा सर्वे करायचा फार्स कशा करताय हो? अरे ड्रोन दीदी आहेत मोदीजींच्या, त्या ड्रोन दीदीच्या माध्यमातून जर सगळे फोटो काढले असते, ते फोटो कलेक्टर साहेबांनी दिल्लीला पाठवले असते, तर यांनी दिल्लीला बसून ते सगळं पाहिलं असतं ना. तिसरं, सॅटेलाइट आहे. अहो, गुजरातमध्ये सॅटेलाइटनी फोटो काढून गुजरात सरकारने तिथल्या शेतकऱ्यांना निरोप दिला की तुमच्या शेतात भुईमुगाचं पीक नाही म्हणून तुम्ही भुईमुगाच्या खरेदी करता जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते आम्ही कॅन्सल केलं. मग या सॅटेलाइटच्या फोटोनी सगळे सर्वे झाले असते ना. माझ्या घराचा फोटो त्या मॅपवर इतका चांगला आहे की उबेर आणि ओला पटकन येते आणि माझं घर खूप सुंदर दिसतं. हे जर सगळी टेक्नॉलॉजी आहे तर मग ही टेक्नॉलॉजी याच्याकरता का वापरली जात नाही? ते रात्री टॉर्च मध्ये वगैरे जाऊन आणि सगळं गेल्यानंतर मला समजत नाही काय आहे. मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं ते घाईघाईमध्ये केलं. त्यांनी एक वाक्य वापरलं होतं, आम्ही रिएम्बर्स करून घेऊ केंद्राकडनं. ही घाई कशा करता होती? तर ही निवडणुकांकरता होती. निवडणुका जाहीर करायच्या होत्या म्हणून आधी पॅकेज जाहीर करून टाकलं. मला असं वाटतंय की ही अत्यंत तुटपुंजी मदत आहे. बरोबर आहे, शेतकऱ्यांचं पूर्ण भरपाई करू शकत नाही कोणतंच सरकार, मला मान्य आहे. पण सरकारने जेव्हा दुष्काळ जाहीर केला, भाजपच्या नेत्यांना आणि माझ्या ताईंना विचारतो, अजित पवारांना जाऊन सांगा हे जरा, जेव्हा तुम्ही दुष्काळ जाहीर केला, कर्ज वसुली स्थगित केली, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्या कर्जाचं पुनर्वसन होतं, नवीन कर्ज दिल्या जातं. ज्या ताईंनी मनमोहन सिंगांच्या वेळेचा उल्लेख केला
त्याचंच मी आठवण करून देतो की मनमोहन सिंगांनी आमच्या विदर्भाच्या शेतकऱ्यांवर, मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतकऱ्यांवर अन्याय केला होता. अजित पवार त्याच्याकरता जबाबदार होते. 5 एकराच्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ आणि 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्याचं 25% माफ. आम्ही भांडलो तेव्हा आमचं 20,000चं माफ झालं. 20,000चं माफ झालं, नवीन कर्ज मिळालं आणि त्या वर्षी दुष्काळ जाहीर झाला. बँकांनी पुन्हा कर्ज दिलं. मग त्या पद्धतीने आता तुम्ही दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करताना मग थकीत सगळ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याची घोषणा का करत नाही? कारण तुम्ही आता 30 जून 2026ला आमचं जुनं कर्ज तर भरणारच आहे ना. बडेजी, मी हे याच्याकरता म्हणतो आहे की हे पथक येऊन गेलं, मोदीजींनी काही मदत जाहीर केली तरी त्यांनी काही शेतकऱ्यांचं भलं होणार नाही आहे. मी आकडा देऊन या दोघांनाही समजून सांगतो आणि अजित नवलेलाही समजून सांगतो की काल मी तिवारीनं सगळं समजून सांगितलं म्हणून त्यांनी उल्लेख केला. माझ्यावर 2 लाखाचं थकीत कर्ज होतं. बँकांनी मला कर्ज दिलं नाही. मी कृषी सेवा केंद्र सावकाराकडनं पैसे आणून माझी या वर्षीची शेती उभी केली. ती पूर्ण बरबाद झाली. विदर्भात ते 1 क्विंटल सोयाबीनचं पीक नाही आहे. या पाहायला मी दाखवतो तुम्हाला. आता माझ्यावर जुनं कर्ज आहे. माझ्यावर कृषी सेवा केंद्राचं सावकाराचं कर्ज आहे. तुम्ही कर्जमाफी 2026 मध्ये करणार आहात, पण दुष्काळ जाहीर झाला, कर्ज वसुली थांबवली. आम्ही तुमचा धन्यवाद करतो. मग आता दुष्काळ जाहीर झाल्यामुळे मला बँकेला सांगा की यांचं 2 लाखाच्या कर्जाची हमी आम्ही घेतलेली आहे. तुम्ही यांना पुन्हा 2 लाखाचं कर्ज द्या. मला ते 2 लाख रुपये मिळाले तर मला रब्बी उभी करता येईल, माझं कुटुंब चालवता येईल, माझी सिबिल वाढेल, माझी बाजारातली पत वाढेल आणि मी उभा राहील. ठीक आहे, जाऊन द्या सर. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. करता येतं. मी पटकन उत्तर घेतो. एक मिनिट बडेजी. हा आता महाराष्ट्राच्या बजेट मधनं काहीही देण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे अंबानी अडाणींवर कर्ज असतं आणि पुन्हा कर्ज दिलं जातं, तसं बँकांना सांगा की शेतकरी संकटात आहे, त्यांना पुन्हा कर्ज द्या, ते उभे राहतील. आणि तुम्ही परदेशी कमिटी नेमलेलीच आहे. 2026 मध्ये आमचं जुनं कर्ज देऊन टाका. ठीक आहे विनोदजी, गोष्ट सोपी आहे, साधी आहे, ती सरळ करणार. कमिटी आम्हाला सांगेल ना. या ठिकाणी मुलाची 2 मुद्दे त्यांनी आता सगळ्यांच्या चर्चेतून आपण एक गोष्ट ऐकली असेल की सगळ्यांनी सांगितलं की केंद्राचं पथक उशीर आला. पण मी या ठिकाणी एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की राज्यातल्या ज्या काही शासकीय यंत्रणा आहे, ते महसूलच्या असेल, कृषी विभागाच्या असेल, त्या सगळ्यांनी या सगळ्यांचे पंचनामे सर्वे तात्काळ त्या ठिकाणी केलेले आहे. त्यामुळे केंद्राचं पथक कधी आलं, काय नाही आलं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मी तेच सांगतो की आपल्याला या ठिकाणी हे कशासाठी सांगितलं ना, केंद्राचं पथक आलं. सोपस्कार नाही, ते त्यांचं काम करतायत. तुम्ही केंद्राचं पथक नसतं आलं तर केंद्राचं पथक आलं नाही. केंद्र मदत करतंय ते त्या ठिकाणी आपण मान्य करतो. केंद्र आपल्याला भरीव अशी मदत करतंय हे आपण त्या ठिकाणी मान्य करतोय. केंद्राचं पथक त्या ठिकाणी आमच्या ताईंनी सांगितलं की जाता जाता कुठंतरी एका ठिकाणी उशीर झाला म्हणून तेवढाच मुद्दा राज्यात उचलला गेला की त्या ठिकाणी ते काय म्हणतात बघू. जाऊन द्या साहेब, जाऊन द्या साहेब. आपण आपला आदर करतो, आपल्याच विषयाला धरून मी पुढचं बोलतोय. बोलू द्या. आपण शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठं काम या ठिकाणी केलं, त्यामुळे आपला प्रचंड आदर आहे. आपण काय किशोरजी सारखे उठून शेतकरी नेते झाले नाही. आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करताय. त्यामुळे आपले मुद्दे आपण मांडत असताना त्यावर या ठिकाणी सांगणं सुद्धा गरजेचं आहे. आपण जसं सांगितलं की शेतकऱ्यांच्या पुढच्या बाबतीत सुद्धा आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज देत नाही असं कोणी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्ज आपण त्या ठिकाणी देतो. शासनाचे तसे आदेश आहे. आणि उलट आता दिलेलं 26 आणि हे दोन्ही कर्ज त्या ठिकाणी माफ होईल. त्यामुळं जूनची कर्जमाफीची तारीख योग्य आहे, त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल. राहिला प्रश्न, आपण आता जी काही अतिवृष्टीची मदत या ठिकाणी तात्काळ त्याचं कारण रब्बीसाठी शेतकऱ्यांचं रब्बी पीक हातात आलं पाहिजे आणि रब्बी वाचलं पाहिजे. माझा वेळ संपलाय किशोर भाऊ. किशोर भाऊ वेळ संपलाय प्लीज. एक सांगतो मी तुला. अजित नेवले त्या दिवशी बच्चू कडू तिथं नसताना मी बोललो मला थोडं कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत मिळाली म्हणून मी काही बोललो. तर मी आज शेतकऱ्यांना एक करणारा जो आता नेता नवीन आला आहे त्याचं आणि अजित नेवले साहेबांचं माफी मागतो. कारण त्या दिवशी बच्चू कडू नसताना मी आंदोलन फिसकटलं म्हणून त्यांच्याबद्दल बोललो. ते नाराज होऊन मला त्यांनी फोन केला, तर मी त्यांची माफी मागतो. आणि अजित नेवले खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे.
सर वेळ बरं, एक संपलाय मिनिट. माझा. सर माझा वेळ संपलाय. एक मिनिट हा. बरं एकच मिनिट हा, please, एकच sir. मिनिट हम्म. मला ताईंना विनंती करायची आहे की अजित पवारांना आमच्याकडनं विनंती करा की आम्ही विदर्भ मराठवाड्यातले कोरडवाहू शेतकरी फुकटे नाहीत. मी ऊस आणि कापूस असं भांडण लावत नाही. ओलीत आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा ठीक आहे. भांडण लावत नाही. पण अजित पवारांनी हे सांगावं खरंय. की ऊसाला किती सबसिडी आहे, ती सबसिडी काढून सोयाबीन टाकली. आणि कापूस ऊस उत्पादकांच्या बद्दल सुद्धा तितकी सहानुभूती ठेवा असं तुम्ही म्हणताय. खूप खूप धन्यवाद.